सातारा राड्यावरून विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापलेले पाहायला मिळालेत। मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केलाय। तर चौकशी करून योग्य कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। तर सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत जो राडा झाला त्याचेच पडसाद विधानसभेत उमटलेले दिसतात। एकनाथ शिंदे चांगलेच संतापलेत। चौकशी करून योग्य कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिल्याचं कळतंय। मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले। मंत्री बघितले नाही, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले। आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ते दोन लोक बरं ते दोनच कसे काय मग मतदार त्यांनी पकडले? महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे। कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती मतदानापासून वंचित ठेवणं हे आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे। सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल।